हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत आणि एकदम टेस्टी अशी झटपट बनणारी कमी साहित्यात मस्त अशी कोथिंबीर वडी कशी करायची ते पाहणार आहे। तुम्हाला बघून कळत असेल, छान लेयर्स पडलेले आहेत, एकदम खमंग खुसखुशीत झालेले आहे। बघू शकताय तुम्ही, आतून पण छान अशा झालेल्या आहेत कोथिंबीर वडी बघू शकताय। या पद्धतीने नक्की करून बघा। एकदम तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी पण तुमची छानच होणार। पहिल्या प्रयत्नात मस्त खमंग खुसखुशीत तेवढीच छान टेस्टी अशी बनते बघा। तुम्हाला बघून कळत असेल, मस्त झालेले आहे। एकदा नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, एक जोडी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, ती छान अशी निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर। आता ही एकदम बारीक अशी आपण कट करून घेणार आहे बघा। या पद्धतीने मी सगळी कोथिंबीर कट करून घेते, बघू शकताय। इथे बघा, मी या पद्धतीने कोथिंबीर सगळी कट करून घेतलेली आहे। छान कोथिंबीर आपली बारीक कट करून झालेली आहे। एका बाउलमध्ये काढायची किंवा एखाद्या भांड्यात काढून घ्यायची अशी। तर यानंतर आपण यासाठी वाटण बनवून घेणार आहे। इथे 7 ते 8 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घ्या। आणि इथे याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घालून घेते, तुमच्या आवडीनुसार जिरे पण तुम्ही घालू शकता। इथे बघू शकताय, थोडेसे मी जिरे घातलेले आहेत। आता हे वाटण करून घ्यायचं, छान असं मी वाटण बनवून घेतलेलं आहे। आता हे कोथिंबीरमध्येच काढून घ्यायचं। इथे बघा, आता यामध्ये मी वाटण पण घालून घेणार आहे। त्याआधी मी इथे 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, 2 ते 3 चमचे घातलेले आहे। छोटे चमचे होते म्हणून 3 चमचे घातलेलं आहे। आता यामध्ये मी इथे 1.5 वाटी बेसन घातलेलं आहे। या वाटीने 1.5 वाटी बेसन घातलेलं आहे, परफेक्ट प्रमाण आहे बघा। आता त्यामध्ये 2 चमचे मी 2 टेबलस्पून पांढरे तीळ घातलेले आहेत। आता इथे जे वाटण केलेलं आहे ते पण घालून घ्यायचं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घाला। कमी साहित्य वापरून छान अशी वडी आपण बनवणार आहे। वाटण घातलेलं आहे बघा यामध्ये, या पद्धतीने चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आणि इथे बघू शकताय, मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आता त्यानंतर इथे बघा, मी हळद घालून घेते। इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेते। आणि त्यानंतर थोडंसं आपण लाल तिखट पण घालून घेणार आहे। हिरवी मिरची वापरलेलीच आहे, पण आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहे बघा चवीसाठी। इथे बघू शकताय, मी अर्धा चमचा इथे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। तर त्यामध्ये आपण थोडंसं तेल पण घातलेलं आहे, 2 टेबलस्पून होईल एवढं। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण कोथिंबीर चिरून घातल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, 1.5 वाटी इथे बेसन, आपण वाटण घातलेलं आहे, मीठ चवीनुसार, तीळ, हळद, लाल तिखट घातलेलं आहे। आणि 2 चमचे आपण 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। आणि थोडं पाणी घालून छान असं हे मिश्रण बनवून घ्यायचं। इथे बघू शकता, या पद्धतीने अंदाज घेत आपण पाणी घालायचं बघा। हे छान मळून घ्यायचं। हे छान असं मळून झालेलं आहे। ज्या आता आपण भांड्यामध्ये हे आपण बनवणार आहे, मिश्रण घालणार आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे। कोणत्याही भांड्यात तुम्ही मिश्रण घालणार आहे, वाफवून घेणार आहे, त्याला तेल लावून घ्यायचं। मी तेल लावून घेतलेलं आहे। आणि सगळं आपलं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आणि पूर्ण पसरवून घ्यायचं। या पद्धतीने मी पूर्ण हे पसरवून घेतलेलं आहे। आता दुसरीकडे पाणी पण आपलं उकळलेलं आहे। इथे बघा, थोडेसे पांढरे तीळ मी वरून पण घातलेले आहे, छान चवीला पण छान लागतं आणि दिसायला पण छान दिसतं। पांढरे तीळ घालून मी छान असं ते पण थोडंसं थापून घेतलेलं आहे। पाणी छान, पाण्याला उकळी आलेली आहे, त्यावर मोदक पात्र ठेवलेलं आहे। आणि त्यामध्येच आपण आता हे पण ताट ठेवून घेणार आहे बघा। छान असं या मोदक पात्रातच ताट ठेवून घेतलेलं आहे, त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं वाफ देऊन घ्यायचे आहे। इथे बघू शकता, मी 20 मिनिटं छान अशी वाफ देऊन घेतलेली आहे। आता बघूया आपले वडी कशी तयार झालेली आहे बघा। इथे छान असं हे वाफलेलं आहे, हाताला चिकटत नाही। आता चाकू घालून बघूया, आपण चेक करूया बघा। हे छान असं मी चाकू घालून चेक केलेलं आहे बघा, हे आपलं चांगलं शिजलेलं आहे। आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं। खाली काढून मी याला पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने। आता थंड झाल्यानंतरच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बघा। 1 तास तरी आपल्याला याला पूर्ण थंड करून घ्यायचं। आणि थंड झाले की नंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या बघा। इथे बघू शकताय, छान अशा वड्या निघल्या जात आहेत बघा। इथे मी याच्या या पद्धतीने वड्या करून घेते, तुम्हाला हव्या त्या पीसमध्ये तुम्ही वड्या करून घेऊ शकता। इथे बघू शकता, या पद्धतीने मी मोठ्याच करून घेते बघा। बघा, छान आपलं पीठ तयार झालेलं आहे, अजिबात हे
चाकूला चिकटत नाही अजिबात आणि छान वड्या निघल्या जातात बघा. मी प्लेटमध्ये वड्या काढून घेतलेल्या आहेत. आता ह्या छान अशा आपण तुम्ही तळून घेऊ शकता किंवा शालो फ्राय करून घेऊ शकता. मी पॅनमध्ये छान अशा या शालो फ्राय करून घेणार आहे बघा. थोड्याशा तेलात छान अशा ह्या परतून घ्यायच्या. थोडंसं तेल घातलेलं आहे आणि छान अशा आपण या भाजून घेणार आहे. छान अशा शालो फ्राय करून घ्यायच्या बघा. इथे बघू शकता तेल घातलेलं आहे. त्यामध्येच आपण वड्या घालून घ्यायच्या. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये वड्या घालायच्या. छान एक साईडने खमंग खरपूस भाजून घ्यायच्या आणि नंतर दुसऱ्या साईडने पलटी करून छान आपण भाजून घेणार आहे. जेवढ्या बसतील तेवढ्या पॅनमध्ये मी घालून घेते आणि छान अशा तळून घेते, भाजून घेते बघा या पद्धतीने. इथे बघू शकताय वड्या आपण खालच्या साईडने छान भाजल्याशिवाय पलटी करायच्या नाहीत. इथे बघू शकताय थोड्या वेळानंतर खालच्या साईडने वड्या चांगली वडी आपली भाजलेली आहे. त्यामुळे या पद्धतीने मी पलटी करून चांगली दोन्ही साईडने भाजून घेते बघा. या पद्धतीने कलर छान आलेला आहे. एकदम गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान अशा भाजून घ्यायच्या म्हणजे आतपर्यंत छान खुसखुशीत भाजल्या जातात बघा. पलटी करून मी केलेले आहेत आणि दुसऱ्या साईडने पण चांगल्या मी भाजून घेतलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि चांगल्या आपल्या वड्या भाजून झालेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही छान अशा बघा कमी तेलात चांगल्या आपल्या वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत. बघू शकताय दोन्ही साईडने चांगल्या खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत आणि छान लेयर्स पडतात बघा. मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. मी काढून घेते, तुम्हाला बघून कळत असेल छान अशा भाजलेल्या आहेत बघा. तेल नितळून आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया बघा. सगळ्या वड्या आपल्या छान भाजलेल्या आहेत आणि छान खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत. मी सगळ्या वड्या तेल नितळून काढून घेतलेल्या आहेत. त्यातच राहिलेल्या मी छान अशा भाजून घेते. कमी तेलात मस्त चविष्ट तयार होतात बघा. बघा सगळ्या वड्या इथे मी छान अशा खमंग खुसखुशीत अशा भाजून घेतलेल्या आहेत. छान वड्या कमी तेलात छान अशा आपल्या तयार झालेल्या आहेत बघा. मस्त आणि झटपट आपली ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुमच्या पण छान होतील बघा. मस्त तुम्हाला बघून कळत असेल एकदम टेस्टी खमंग खुसखुशीत होतात आणि झटपट बनतात आणि चवीला पण छान लागतात. करून बघा नक्की एकदा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.